सतत स्वतःला खात असतो. सर्वात मोठं टेन्शन पोरीचं बापाला असते. मी तुम्हाला काय म्हणलं, आपल्याला व्हॉट्सअपवर कोणाचा तरी मेसेज आला, त्या मेसेजवर त्यानं आपल्या सौंदर्याची प्रशंसा केली, तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे तुला चांगलं कळतंय. ते कळत असताना भी भिकार चोटावानी तू त्याला रिप्लाय देत असेल तर दोष त्याचा नाही. तर बापाचं काम आहे संध्याकाळी 8 वाजता माय बापानं काय करायचं, आपल्या पोरीसोबत आपल्या पोरासोबत जेवण करायचं. जेवण केल्याच्या नंतर 9 वाजता पोरीचा मोबाईल हातात घ्यायचा आणि आपल्या पोरीच्या संपर्कात कोण कोण भिकार चोटे याची यादी तपासायची. यादी तपासणं गरजेचं. आणि त्या यादीमध्ये दिसले बाबा भंगाराची यादी दिसली, हिच्या 2-4 होपकारात मारायच्या आणि शाळा बिळा कॉलेज बंद करून टाकायचं, काही फरक पडत नाही. जुना काळ आठवला, कुठला केरळ स्टोरी दाखवल्यानं काही धतुरा होत नाही. पहिलं आपल्या घरावर आपलं कंट्रोलर लागल. आपल्या घरामध्ये मायबापानं लेकरासोबत बसले पाहिजे. आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे, आपलं लेकरू दिवसभर